आमदार संग्राम जगताप यांना पक्षाकडून नोटीस। अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर सुनील तटकरेंनी बजावली नोटीस। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा, जगतापांना हे वक्तव्य भोवलं। स्वबळावर की युतीत लढायचं, जिल्हा पातळीवरती निर्णय घ्या। बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका न करण्याच्या केल्या सूचना। हेवे दावे ठेवू नका, नागरिकांची कामं पूर्ण करा, तरच लोक तुमच्याकडे समस्या विश्वासाने घेऊन येतील। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना हा कानमंत्र। 2014 मध्ये अचानक भाजपने युती तोडली। शिवसेना भाजप युती तुटली तेव्हाच भाजपचा शिवसेना तोडायचा डाव होता, उद्धव ठाकरे यांचा हा आरोप। मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला राहणार उपस्थित। बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी क्लीन चिट नंतर घायवळला पासपोर्ट मिळाला। कुणाचा दबाव होता? निवडणुकीत घायवळनं कुणाचं काम केलं? फडणवीसांकडून हे सवाल उपस्थित। सुजय विखे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सभेत सचिन घायवळ व्यासपीठावरती। मुख्यमंत्र्यांनी भाषणाआधी सचिन घायवळचं नावही घेतलं। रोहित पवार यांनी दाखवला व्हिडिओ। रवींद्र धंगेकरांची आज पत्रकार परिषद। निलेश घायवळ प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर आणखी एक खुलासा करणार। अहिल्यानगरमध्ये आज शिवशक्ती आणि भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा। आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर रॅलीमध्ये होणार सहभागी। बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा निषेध। पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते कल्याण दरम्यान मेन लाईनवरती कोणताच ब्लॉक नाही। हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी प्रवास रखडणार।